शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव ऐकलं की छातीत थोडी धडधड होतीच, नाही का? पण विचार करा, असा एखादा मार्ग मिळाला तर, जो फक्त तयारीच सोपी करणार नाही, तर आत्मविश्वाससुद्धा एकदम वाढवेल. हो, आपण बोलतोय SDA पॅटर्नबद्दल. चला तर मग बघूया हा पॅटर्न यशाचं दार नेमकं कसं उघडतो. हाच प्रश्न आहे जो कदाचित अनेकांच्या मनात असेल. परीक्षेच्या हॉलमध्ये बसण्याआधीची ती अस्वस्थता, प्रश्नपत्रिका हातात आल्यावर मनात येणारी ती धाकधूक, या सगळ्यावर मात करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास कुठून येतो? तर योग्य तयारी आणि योग्य मार्गदर्शनातून. बघा, शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त ज्ञानाची परीक्षा नसते, तर ती मानसिक दबावाला सामोरे जाण्याचीही एक कसोटी असते. लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपलं स्थान निर्माण करणं हे नक्की सोपं नाहीये, पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण याच भीतीला विजयात बदलण्याचा एक ठोस मार्ग आपल्याकडे आहे. हेच आव्हान लक्षात घेऊन सायन्स डिजिटल अकॅडमीने एक एकदम वेगळी पद्धत तयार केली आहे. ही केवळ पुस्तकं पाठ करण्याची पद्धत नाहीये, तर ही तुम्हाला खऱ्या परीक्षेसाठी तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. अगदी कसं? तर एखाद्या पायलटला सिम्युलेटरवर ट्रेनिंग देतात ना, अगदी तसंच. आणि या सगळ्या शानदार उपक्रमामागे जे संस्था आहे, तिचं नाव आहे सायन्स डिजिटल अकॅडमी. टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सोपं आणि इंटरेस्टिंग बनवणं हेच त्यांचं ध्येय आहे. आणि या संपूर्ण विचारामागचा चेहरा आहेत प्रमोद जगधने. शिष्यवृत्ती ऑटोमेशनमध्ये ते एक्सपर्ट आहेत. आता ऑटोमेशन म्हणजे काय? तर त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून एक अशी सिस्टम बनवली आहे जी तयारीला खूप सोपी आणि अचूक बनवते. तर मग असं काय खास आहे या SDA पॅटर्नमध्ये जे याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं? चला, त्याच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रश्नपत्रिका म्हणजे मुख्य बोर्ड परीक्षेची हुबेहूब कॉपी आहेत. यात 30% सोपे प्रश्न आहेत जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील, 40% मध्यम प्रश्न आहेत जे तुमची समज तपासतील, आणि उरलेले 30% कठीण प्रश्न तुम्हाला चॅलेंज देतील. म्हणजे काय की परीक्षित पेपर कसाही आला तरी तुम्ही तयार असणार. या पूर्ण सेटमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि 2 या दोन्हींसाठी 8-8 पानांच्या प्रश्नपत्रिका मिळतात, आणि सोबत मिळते अगदी खऱ्या परीक्षेसारखी रंगीत OMR शीट. यामुळे काय होतं की गोल भरण्याचा एकदम अचूक सराव होतो आणि परीक्षेच्या दिवशी अजिबात गडबड होत नाही. आणि आता बघा याचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य, बोलकी उत्तर सूची. ही फक्त बरोबर उत्तर कोणतं एवढंच सांगत नाही, तर ते उत्तर बरोबर का आहे आणि बाकीचे पर्याय चूक का आहेत हे सुद्धा एकदम सोप्या भाषेत समजावून सांगते. म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स मुळापासून पक्क्या होतात. बरं, ही सगळी वैशिष्ट्य तर आपण पाहिलीत, पण याचा खरा फायदा काय? शेवटी आपलं ध्येय फक्त अभ्यास करणं नाही, तर परीक्षेत यशस्वी होणं आहे. आणि यशासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, आत्मविश्वास आणि अचूकता. या पॅटर्नचं एकच लक्ष आहे, तुमच्या चुका कमी करायच्या, तुमच्या मनातून परीक्षेची भीती पूर्णपणे काढून टाकायची आणि तुमचा आत्मविश्वास इतका वाढवायचा की तुम्ही प्रत्येक प्रश्नाला हसतमुखाने सामोरे जाल. विचार करा, परीक्षेत फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुम्ही किती वेगाने उत्तरं देता आणि दुसरं म्हणजे किती अचूक उत्तरं देता. ही संपूर्ण सिस्टीम याच 2 गोष्टींवर काम करते, गती आणि अचूकता, जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बरोबर उत्तरं देता येतील. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? तुम्ही हा संच कुठेही वापरू शकता, शाळेत असो किंवा घरी. तुमची तयारी तुमच्या सोयीनुसार पुढे जाईल, कुठेही थांबणार नाही. म्हणजे समजा शाळेमध्ये शिक्षक अगदी परीक्षेसारखं वातावरण तयार करू शकतात आणि नंतर प्रोजेक्टरवर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देऊ शकतात. आणि घरी पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला 1.5 तासाचा वेळ देऊन कोणताही डिस्टर्बन्स न होता पेपर सोडवायला देऊ शकतात, आणि मग एकत्र बसून प्रत्येक उत्तर समजावून घेऊ शकतात. जेव्हा सरावच इतका जबरदस्त असेल, तेव्हा खरी परीक्षा एखाद्या खेळासारखी वाटेल, नाही का? भीतीची जागा आत्मविश्वास घेईल आणि मग यश नक्कीच मिळेल. तर मग आपल्या पाल्याला हा आत्मविश्वास देण्यासाठी तुम्ही तयार आहात का?